मी आता भीमराव कांबळेच्या घरी आहे आणि भीमराव कांबळेच्या मुलाला मी आता भीमराव कांबळेच्या घरी आहे आणि भीमराव कांबळेच्या मुलाला पुणे ग्रामीण पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। तुझ्या वडिलाने हा जो गुन्हा केलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतोय। अशी नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्याचं कुटुंब जे आहे ते पूर्ण या ठिकाणाहून फरार झालेलं आहे। त्यामुळं त्याला समज देण्यात आलेली होती की तुझ्या वडिलांना आम्ही अटक केलेली आहे, मात्र ती नोटीस घ्यायला घरी कोणीच नाही आहे। आपण जर पाहिलं तर त्याच्या घरी नोटीस घेण्यासाठी कोणी नाही आहे। हे कुटुंब कसं होतं? ते कुटुंब खूप वाईट होतं। त्याची बायको ज्या वेळेस तिचा नवरा गायब झाला ना, त्यावेळेस ती त्याला घेऊन तिकडं राहिली। तिने त्याच्यावर झाकण पूर्णपणे टाकलं। या गोष्टी अशा करत होता ना, पण तिने अशी म्हणजे त्याची रिक्स कुठली घेतली नाही की नवरा एवढा वाईट वागतोय, त्याचा आपण काहीतरी गुन्हा दाखल करावा, स्वतःच्या मुलींवर घाण प्रवृत्त करतोय। पण ही बायकोनी त्याची आहे ना कुठलीही दक्षता घेतली ना, आतापर्यंत त्याच्यावर झाकण टाकत आली ती। नाही नाही, पण त्याला किती मुली होते? त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुली किंवा गावातल्या महिलांना भीती वाटायची? गावातल्या महिलांना सगळ्यांना भीती वाटायची। आमच्या इथल्या सगळ्या महिलांना भीती वाटायची। घरी एकटीला कुणाला थांबू वाटायचं नाही। आणि आता इथून पुढच्या महिला छोट्या छोट्या मुली घाबरत्यात घरी राहायला। माझी स्वतःची मुलगी कालपासून जेवली नाही, म्हणली मला खूप भीती वाटते, इथं राहायला नको, आपण दुसरीकडे राहायला जाऊ। नाही तो कशा पद्धतीने हे सगळं कृत्य किंवा महिलांना फसवायचं? महिलांना असाच एकटी महिला घरी दिसली, महिला असाच संधीचा आपला तो फायदा घ्यायचा। आम्ही सगळेजण शेतात असायचो, तो एकटा इथं। आम्ही आता शेतात असल्यानंतर मग इथं काय कोणच नसायचं। आमची शेती सगळी सगळं झालेलं असायचं पूर्ण त्याचं। आमचं शेत इकडे आहे। आता आरडाओरडा पण लांब जात नाही, एवढे शेतात लांब। मग तोपर्यंत येसपर्यंत ह्याच्या बायकोनी असे पण ह्याच्या अगोदर 2 गुन्हे होते। ह्याची बायको काय करायची, ह्याला अटक झाली की थोडेफार पैसे भरायची, सोडवून आणायची, हा परत करायला मोकळा। त्याच्या बायकोला ही सगळी कल्पना होती। त्या ज्या कुटुंबावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आमची ही मागणी आहे बस। पण त्या तुम्ही सांगितलं की तो जनावर किंवा इतरही काही सोडत नव्हता। हा तू त्या प्रवृत्तीचा माणूस होताच ना। आम्ही स्वतः डोळ्याने ती लहानपणी लहान वयात बघितलेलं आहे त्याची कृत्य ती। तो आता इकडे वरती डोंगरामध्ये शेरड्या चारायला नेला की शेरड्यांवरती सुद्धा नैसर्गिक अत्याचार करायचा, कोंबड्यांवरती कुणाला सोडायचा नाही। तो गाणेरडा माणूस। एवढा घाणेरडा माणूस होता? नाही भरपूर हा, महिलांना धमक्या द्यायचा? धमक्या द्यायच्या। हा काय झालं होतं? काय तुम्हाला पण तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल? त्याच्यामध्ये ही का आता यांनी सांगितलं मला माहिती आहे, दुसरं काय झालं नाही। तुम्ही त्याच्याशी बोलायचे काय? सगळं झाल्यावर तू करू नको, त्याला समजून सांगितलं का त्याला? त्याला काय सांगायचं, तो आमच्या सामने सापडलाच नाही मला त्या टायमाला। 20 वर्षापासून त्याच्या कुटुंबाला समजतं, आमच्या गावाने आमच्या लोकांनी इथल्या वाळीत टाकलेले। त्यांच्याशी कोण वार्ता करत नाही, त्यांच्या लग्नाला त्यांच्या मैतीला कुणी जात नाही, त्यांच्या नजरेकडे पण लोक बघत नव्हती। त्यामुळे त्यांच्याशी काही संबंध नव्हता। हे सगळे कृत्य कधी कधी केले होते, नेमकं तेव्हा काय झालं होतं? ते खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, 15-20 वर्षाच्या अगोदरची कहाणी आहे। म्हणजे त्याची ही सगळी मोडच आहे का की तोंडात बोळा कोंबायचा? त्याच्या त्या अशा एखादी संधी साधायचा तो, एखादी महिला जर भेटली की तिच्या तोंडात बोळा कोंबणे, तिला शांत बोलणे, हात बांधणे किंवा कोयचा दाग दाखवणे, अशा प्रकारचे एक गुन्ह्याचे ते चालायचे। दिसायला जेवढा विकृत आहे की माणसाला त्याची भीती वाटेल। दिसायलाच किती विकृत येतो हा। माणसाने का नाही घाबरायचं? होता माणूस राक्षस होता, राक्षस। राक्षसाला मारलंच पाहिजे ना। कितीतरी कुत्र्यांना वगैरे पण आहे ना त्यांनी असे अत्याचार करून आहे ना, कुत्री सुद्धा सोडली नाही त्यांनी अजून। काय आता तुम्हाला सांगू, आम्हाला सांगायलाच वाटते, त्यांनी कुत्र्यांवरती सुद्धा अत्याचार करून आहे ना त्यांना इथं फाशी दिलेली। एवढा घाणेरड्या प्रवृत्तीचा भीमराव कांबळे, त्याला आहे ना त्याला सरकारने फाशी पण नाही, त्याला आहे ना पब्लिकच्या हातात द्यावा। पब्लिक त्याचं काय आहे ते करून। पण त्याच्या मुलाला पण नोटीस दिली, त्याचा मुलगा त्याचा मुलगा सुद्धा त्या प्रवृत्तीचा आहे। त्यांनी आता 1 वर्षापूर्वी इथल्या आमच्या गावातल्या एका म्हाताऱ्यावरती 307 हा गुन्हा केला होता। त्याच्यावरती कोयत्याने त्यांनी वार केले होते मुलांनी, आणि त्याच्या मुलाची सुद्धा नजर तशीच। उद्या त्याची पत्नी, भीमराव कांबळेची पत्नी जशी त्याच्या नवऱ्याला सोडून आणत होती, तशी त्याच्या मुलाला सोडून नाही आणणार, ह्याची गॅरंटी कोण घेणार? आणि इथं उद्या आमच्या मुलाबाळांना त्रास नको का? आम्ही प्रत्येक वेळेस खूनच करत बसायचे का असले लोक? नाही, त्याला वेळोवेळी जेव्हा तो गावात यायचा अशाच पद्धतीने लोकांशी वागायचा का? बरोबर, अशाच पद्धतीने वागायचं। काय त्याला सांगितलं नाही समजून, कोणी बोलले? समजून सांगायच्या परिस्थितीत तो नव्हता, पळून जायचा। पळून झाल्यामुळं त्याला सांगण्यापर्यंत कोणी नव्हता।
त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे, त्याचा हात पाय तोडून त्याला दोघं काढून त्याला असा रस्त्यात फेकला पाहिजे माधर चौकला. आता हे आमचे तर तुम्ही त्याच्याशी कधी बोलले होते का बाबा? नाही कधीच नाही. त्याला समजून सांगितलं होतं? समजून तो आमच्याजवळ थांबवतच नव्हता समजून सांगायला. गुन्हा केला की ते पळून जायचा, थांबत नव्हता. म्हणजे ही भीती वाटते तुम्हाला या सगळ्या गोष्टी संदर्भात भीती वाटायची का? हा भीती वाटायची आम्हाला, खूप खूप भीती वाटायची. तो वाईट प्रवृत्तीचा माणूस होता ना. काय करायचं? काय महिलांना असं पकडण्याचा प्रयत्न करायचा, एकट्या दिसल्या तेच आम्ही तुम्हाला परत तेच सांगतोय. त्याचं वाईटच वर्तन होतं, असं चांगली त्याचा विचारच नव्हतं. त्याची बायको त्याच्यावर झाकण टाकायची, पुढे ढकलत अशा या सगळं झाकण टाकतच आलंय. पण आता या परवाच्या प्रकारामुळे त्याचं सगळं गुन्हा उघड केला. पण हे उघड झालं जेव्हा कळलं की तो आरोपी, तेव्हा गावात काय वातावरण झालं? गावात वातावरण माहित नव्हतं ना. कळलं तेव्हाच आमच्या लक्षात आलं की आणि असा गुन्हा केला मा त्या हरामखोरनी. आणि गुन्हाकार केल्यानंतर मग आम्हाला कळलं त्याने असा गुन्हा केल्यानंतर मग हे सगळं लोकांना कळायला लागलं की बाबा असं नसरापूर मध्ये तुमचं गाव पण त्याच्यामुळे बदनाम झालं किंवा वस्ती पण? बदनामी नाव का, एक गाणेरडा माणूस असला की त्याच्यामुळे बाकीची काय भांगार होत नसते. एक आंबा नसला की सगळे आंबे नसतात, असं आहे का? मुळात तो आमच्या गावातला माणूसच नाही. त्याला आम्ही 20 ते 25 वर्षापूर्वी इथं आहे ना संतप्त जमावानी त्याला आहे ना असा मारत त्याची दिंड काढून त्याच्या कुटुंबाला इथून हाकलून दिलेले. तरी पण नाही ना, गावात ती आलीच नाही. त्याचे मुलगा आणि बायको. त्याचा मुलगा आणि त्याची होती बायको. ती आता आम्ही त्यांना काय बोललो, शांत राहत होती. परंतु त्याच्यापूर्वी एका वयोवृद्ध म्हाताऱ्यावरती कोयत्याने वार केले. फॅमिली विकृतच. फॅमिली विकृत हे तर नको आहे ती family. विकृत म्हणजे तो तर भीमराव आहेच तसा गाण्यारडा. त्याचे भाऊ पण तसेच होते, गाण्यारडेच होते ते. म्हणजे सर्व कांबळे कुटुंब जे आहे ते विकृत मानसिकतेचं होतं. आपण जर पाहिलं तर त्याच्या भावानी अशाच पद्धतीचे काही कृत्य जे आहेत ते केलेले आहेत. मात्र भीमराव याने जे कृत्य केलेलं आहे त्यांनी मुके प्राणी सुद्धा सोडलेले नव्हते. म्हणजे त्याची विकृती कशा पद्धतीची होती हे गावकरी सांगतात. कॅमेरामन किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, सोळावडे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.